नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, नवी मुंबई महानगर पालिका स्थापनेवरील गट अ मधील जे आहे विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्यात येत आहेत. ही कोणकोणती पदे आहेत, कशा प्रकारे अर्ज करू शकता, टोटल किती पदे आहेत, शैक्षणिक पात्रता काय, सर्व गोष्टी आपण शॉर्टमध्ये या व्हिडिओमध्ये पाहून घेऊया. हा व्हिडिओ एंडपर्यंत पहा. नवीन असाल चॅनलवर सबस्क्राईब नक्कीच करा. मित्रांनो, त्याआधी एक इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन, जर तुम्हाला हे PDF पाहिजे असेल किंवा आर्टिकल वाचायचे असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. ॲज वेल ॲज आपला व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करायला विसरू नका. तिथे आम्ही अपडेट्स व्हिडिओच्या आधी टाकत असतो. सो त्याचीही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, हे गट अ मधील 113 पदे आहेत आणि 113 पदांकरिता हे अर्ज जे आहेत ते ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज जे आहे ते ऑलरेडी स्टार्ट झालेले आहेत. 5 जानेवारीपासून 4 फेब्रुवारीपर्यंत हे अर्ज मागवण्यात येणार आहेत. 4 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही याच्यासाठी अर्ज करू शकता. कोणतं संकेतस्थळ आहे तर बघा, www.nmmc.gov.in यांचं हे ऑफिशियल जे संकेतस्थळ आहे, याच्यावरती जाऊन तुम्ही याच्यासाठी अर्ज करू शकता. आता याच्यामध्ये कोणकोणती पदे आहेत तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. व्हिडिओला पॉज करा, व्हिडिओची क्वालिटी थोडी इन्क्रीज करा. याच्यामध्ये वैद्यकशास्त्र तज्ज्ञ, शल्यचिकित्सक, स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, एक्सरे तज्ज्ञ, विकृतीशास्त्र तज्ज्ञ, बदिरीकरण तज्ज्ञ, अस्थिव्यंग तज्ज्ञ, तसेच वैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी अशी पदे वेगवेगळी देण्यात आलेली आहेत. हे टोटल 113 पदे आहेत. तुम्ही स्क्रीनला पॉज करून प्रत्येक संवर्गासाठी किती पदे आहेत तेही इथे पाहू शकता. आता याच्यासाठी अर्ज करायचा आहे तर अर्ज जे आहे ते तुम्ही 4 तारखेपर्यंत करू शकता. परीक्षा जेव्हा केव्हा असेल त्याच्या 7 दिवस आधी तुम्हाला तुमचे प्रवेशपत्र मिळून जाईल आणि परीक्षेची डेट सुद्धा ऑफिशियली जे आहे नंतर सांगण्यात येईल. चॅनलला सबस्क्राईब करा शॉर्ट मार्फत, तसेच ग्रुप जॉईन करायला विसरू नका. तेथेही जर तुम्ही फॉर्म भरला तर तेथे आम्ही ज्या अपडेट्स असतात फर्दर त्या टाकत राहतो. ॲब्सोल्युटली फ्री आहे, जॉईन करायला विसरू नका. परीक्षा शुल्क काय आहे म्हणजे अर्ज शुल्क काय राहील तर बघा, खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये आहे. मागासवर्गीय, अनाथ, दिव्यांग, आर्थिक दुर्बल घटक यांसाठी जे आहे या प्रवर्गासाठी 900 रुपये फी आहे. तर जेही वेळोवेळी बदल करण्यात येतील वगैरे तर ते तुम्हाला इथे सांगण्यात येतील या वेबसाईटवर. पण चॅनलला सबस्क्राईब करा, तुम्हाला भविष्यातले अपडेट देण्यात येतील. आता हे PDF जे आहे हे ऑफिशियल 39 पेजेसचं आहे. याच्यामध्ये आता प्रत्येक पदानुसार जे आहे इथे जागा देण्यात आलेल्या आहेत आणि प्रत्येक प्रवर्गानुसार सुद्धा इथं जागा वितरित करण्यात आलेल्या आहेत. आता याच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय तर प्रत्येकासाठी शैक्षणिक पात्रता वेगळी आहे. जसं पहिलं पद आहे वैद्यकशास्त्र तज्ज्ञ, तर याच्यासाठी शैक्षणिक पात्रता आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची MD मेडिसिन पदव्युत्तर पदवी म्हणजे MD झालेलं असावं, मराठी भाषेचं ज्ञान असावं आणि तुमचं जे काउन्सिल, जे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल असतं त्याच्या अंतर्गत तुमची नोंदणी असावी. त्याचबरोबर प्रत्येक पद, जसं शल्यचिकित्सक याच्यासाठी बी जे तुमचं शल्यचिकित्सा पदव्युत्तर पदवी आहे ती कंप्लीट असलं पाहिजे. जे वैद्यकीय अधिकारी आहे त्यासाठी MBBS कंप्लीट असलं पाहिजे. बालरोग तज्ज्ञ असाल तर MD कंप्लीट असलं पाहिजे तुमचं बालरोग चिकित्सा शास्त्रामध्ये. तर प्रत्येकासाठी जे वेगवेगळं ह्याच्यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे. तुम्हाला जाणून घ्यायचं असेल सिंपल कमेंटद्वारे विचारा, आम्ही तुम्हाला सांगू. कारण हे प्रत्येकाचं जर सांगायचं म्हणलं तर व्हिडिओ खूप लॉंग होऊन जाईल. तर अशा प्रकारे प्रत्येक ह्याच्यानुसार जे आहे वेगवेगळे जे शैक्षणिक अर्हता आहे ते देण्यात आलेले आहे, हे तुम्हाला चेक करायचे आहे. शेवटचं जे पद होतं मी सांगितलेलं पशुवैद्यकीय अधिकारी, त्यासाठी वेटरनरी तुमचं कंप्लीट असलं पाहिजे, सिंपल आहे. आणि तुमचं जे काउन्सिल अंतर्गत नोंदणी आहे ती सुद्धा आवश्यक आहे. आता ह्याच्यामध्ये हे जे पदे आहेत त्याच्यामध्ये कमी जास्त म्हणजे वाढ घट होऊ शकतो. भविष्यासाठी तुम्हाला जे असतील ते अपडेट सांगितल्या जातील. तर त्यासाठी बी आहे, स्टे अलर्ट राहा, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, बाकीचे काही पाहायची गरज नाही. वयोमर्यादा आपण सगळ्यात महत्त्वाचं पाहूया. 18 कमीत कमी वय तुमचं असलं पाहिजे. मॅक्झिमम 38 इयर्स 38 वर्षापर्यंत वय आहे. जर तुम्ही इतर प्रवर्गातून येत असाल, SC ST OBC या प्रवर्गातून येत असाल तर अतिरिक्त तुम्हाला एज रिलॅक्सेशन पण याच्यामध्ये देण्यात येत आहे. त्याचबरोबर नवी मुंबई महानगरपालिकेच्या नियमित आस्थापनेवरील जे कार्यरत असलेले मागासवर्गीय उमेदवार असतील तर 50 वर्ष वयोमर्यादा त्यांना देण्यात येत आहे. आणि खुल्या प्रवर्गासाठी 45 वर्ष याच्यामध्ये जे आहे वयोमर्यादा देण्यात येत आहे. आता नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर करार पद्धतीवर हे पदे आहेत. त्या करार पद्धतीवर जे कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा वयोमर्यादा आहे शिथिल करण्यात येत आहे.
आता हे सर्व जर आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण त्रुटी जे तरतुदी वगैरे आहेत, ज्याही गोष्टी आहेत, तर त्या तुम्हाला रीड करायच्या असतील तर जे डिस्क्रिप्शन आहे तिथे मी लिंक प्रोव्हाइड करेल. तुम्ही जे PDF आहे ते मिळवून जे आहे हे वाचू शकता. तर मित्रांनो, जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर 4 फेब्रुवारी आहे तिथपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज करायचा असेल, काय अडचण येत असेल, काही प्रश्न असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप आहे ते जॉईन करायला विसरू नका. त्याचीही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.